परभणीमध्ये एक अजब गजब घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। परभणीमध्ये चक्क रस्ता चोरीला गेल्याची घटना समोर आलेली आहे। परभणीमधल्या प्रभाग क्रमांक 15 येथे भाग्यलक्ष्मी नगर येथे काल रात्री सर्व नागरिकांनी मोबाईल टॉर्च, कंदील इत्यादीच्या सहाय्याने आसपासच्या परिसरात रोडचा शोधही घेतलाय, मात्र त्यांना रोड काही सापडला नाही। पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने तात्काळ चोरीला गेलेल्या रोडचा शोध घ्यावा आणि चोरांना गजाआड करावं, त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी आता स्थानिक रहिवाशांकडून होत आहे। नागरिकांच्या या अजब मागणीची परभणीकरात चांगलीच चर्चा होत आहे। झालं असं की भाग्यलक्ष्मी नगर येथील रहिवाशांना सारंग स्वामी विद्यालयाजवळ महापालिकेचा एक फलक आढळून आला। त्यावर राष्ट्रीय महामार्ग ते रविराजदादा देशमुख यांच्या घरापर्यंतच्या सीसी रोडचं काम पूर्ण झाले असल्याचा तो फलक होता। निविदेची रक्कम ही 42,11,000 जवळपास होती। फलकावर रोडचं काम सुरू झाल्याची तारीख, त्याचप्रमाणे रोडचं काम पूर्ण झालेली तारीख 5 फेब्रुवारी 2024 अशी नोंद करण्यात आली होती। आपल्या नगरातील रस्ता फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाला आहे, तर तो आपल्याला दिसला का नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। शहरामध्ये वाढलेल्या चोऱ्यांचं प्रमाण पाहता आपल्या कॉलनीतील रोड तर चोरीला गेला नसेल ना, असा संशय भाग्यलक्ष्मी नगर वासियांनी व्यक्त केलेला आहे। आज आम्ही परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 15 येथे भाग्यलक्ष्मी नगरमध्ये आम्ही सर्वजण नागरिक जमलेलो आहोत। खरं तर आज सकाळीच काही नागरिकांनी या सारंग स्वामी शाळेजवळ एक बोर्ड पाहिला होता। त्या बोर्डावरती आपलं जे वसमत रोडपासून ते रविराजदादा देशमुख यांच्या घरापर्यंतचा रस्ता, या रस्त्याचं कामकाज म्हणजे सीसी रस्त्याचं काम हे जवळपास 42 लाख रुपयाचं काम हे डिसेंबरमध्ये निविदा काढली होती आणि फेब्रुवारीमध्ये या रस्त्याचं काम पूर्ण केल्याचं फलक या ठिकाणी काही नागरिकांनी पाहिलं होतं। खरं तर आम्ही या ठिकाणी काल रात्री सायंकाळच्या वेळेस जेव्हा हे नागरिक रस्ता शोधत होते तेव्हा त्यांनी अर्धा रस्ता पाहिला आणि अर्धा रस्ता हे बॅटरी लावून संध्याकाळच्या अंधारात बॅटरी लावून टॉर्च लावून पाहत होते। त्यांना रस्ता कुठे सापडला नाही, तर त्यांनी सांगितलं की आमच्या एका ग्रुपवरती परभणीतल्या आमच्या कॉलनीतल्या किंवा आपला रस्ता हरवलेला आहे किंवा आपला रस्ता चोरीला गेलेला आहे। तर रस्ता आमचा नेमका कोणी चोरून घेतला किंवा कोणी चोरून नेला याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे। या रस्त्यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आज सर्वांनी रात्री अंधार असल्यामुळे आम्हाला काही दिसला नाही रस्ता, परंतु असं वाटलं की आज तरी उजेड आहे, आम्हाला रस्ता सापडेल। मग आम्ही आज दुपारी येऊन पाहिलं तरी देखील रस्ता आमचा अर्धा रस्ता आमचा हा चोरीला गेलेला आहे। तर आमचं या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही उद्या सकाळी 11 वाजता आयुक्त मॅडम यांना भेटून या रस्त्यासंदर्भात ज्यांनी कोणी घोटाळा केलेला आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी व आम्हाला रस्ता चोरीला गेलेला रस्ता आम्हाला शोधून द्यावा केला गेला। उर्वरित अर्धवट रस्ता आजही खड्ड्यांमध्ये आणि पाण्यामध्ये बुडालेला आपल्याला दिसून येतो। हे काम पूर्ण करण्याची जिम्मेदारी कोणीही लोकप्रतिनिधी घेताना दिसत नाही। यासाठी सर्व रहिवासी मिळून येत्या काही दिवसात आम्ही एक मोठं जनआंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहोत। याची दखल जर शासन दरबारी होत नसेल तर नागरिकांनाच पुढाकार घेऊन हे काम हाती घ्यावं लागेल अशी आम्हाला सगळ्या नागरिकांची भावना आहे। संबंधित लोकप्रतिनिधींना जेव्हा याबद्दल जाब विचारला गेला तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाचे म्हणजे अगदी हा निधीसुद्धा कुठल्या तरी पक्ष कार्यकर्त्यांनी आणलाय आणि त्याच्याशी आमचा संबंध नाही असे मोघम उत्तर आम्हाला देण्यात आले।